मुलांना डाळी भाज्या नको असतात म्हणून हा पदार्थ बनवायचा। हा पदार्थ हाय प्रोटीन आहे आणि मुलांना फार आवडतं सुद्धा। तर बघू शकता मी इथे मुगाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ 4 तास भिजत घातली होती। त्यामध्ये आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर घालून बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे, थोडासा रवा घालून। आणि त्यासोबत खाण्यासाठी म्हणजे मी त्याचे आता चिले किंवा धिरडं बनवणार आहे। त्यासाठी खाण्यासाठी मी इथे लाल चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे। तर आता लाल चटणी माझी बनून झालेली आहे, तेही मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे डाळी। त्यामध्ये आता थोडंसं मीठ आणि भाज्यामध्ये मी गाजर घालणार आहे इथं, बारीक चिरून शिमला मिरची, बारीक चिरून कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। छान असं मिक्स करायचं आणि आता हे तव्याला आपण तेल लावून छोटे छोटे चिले किंवा धिरडे बनवून घ्यायचे आहेत। अतिशय पौष्टिक आणि टेस्टी होतात। मुलांना समजतसुद्धा नाही ह्यामध्ये कोणत्या भाज्या घातलेल्या आहेत आणि ते आवडीने खातात। हा चिला सॉसबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो, पण आता हे सगळं हेल्दी द्यायचं आणि त्यामध्ये सॉस आपण इतर ह्याच्यामध्ये सुद्धा कटलेट वगैरे केल्यावर देतोच। म्हणून मी अशा धिरड्यांबरोबर किंवा चिल्याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा अशी कांदा, लसूण, टोमॅटोची डाळ घालून लाल चटणी बनवत असते। अतिशय टेस्टी बनते ती सुद्धा चटणी, तुम्ही एकदा नक्की करून बघा। चटणीची डिटेल रेसिपीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। आता इथं चटणी बनवून झालेली आहे। मुलगा माझा शाळेतून आलेला आहे, तो 3:30ला शाळेतनं येतो, त्यावेळेस त्याला नेमकं द्यायचं काय खायला आणि भरपूर भूक लागलेली असते, म्हणूनच मी असा हाय प्रोटीन मुगाच्या डाळीचा चिला बनवत असते। तर आता मी असे चिले इथे लावून घेतलेले आहेत तव्यावरती, बघू शकता तुम्ही, चिटकत वगैरे नाहीत, अतिशय छान होतात। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।